नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तव्यावरती ना वांगी, टॅमॅटो, मिरची, लसूण आणि त्याच्यामध्ये ना हा पावटा टाकून तुम्ही ही कधी रेसिपी केली का हो? ही रेसिपी एकदा पाहिल्यानंतर आवर्जून करणार एवढी मात्र मी 100% गॅरंटी देऊन सांगते. आता ही नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवी तर वांगी. तर ही तर मध्यम आकाराची छोटी ना 3 वांगी घेतलीत. अगदी छान ताजी काटेरी आहेत बघा. तुम्ही अगदी ती निळी असतात ना वांगी, वांगी घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा मोठं हिरवं वांगं असतं बघा, ते घेतलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे तुम्हाला कुठलं वांगं मिळेल ते घेऊ शकता तुम्ही. पण ही छोटी काटेरी वांगी असतात ना, ती चवीला जास्त असतात बघा. त्यामुळे ना तुम्हाला जर ही वांगी मिळेल तर ही आवर्जून घ्या. आता काय केलेलं आहे इथं, जशी ही वांगी चिरेल ना तशी हा पाण्यामध्ये काढून घेते बघा. म्हणजे ना ती वांगी काळी पडणार नाहीत म्हणून. आता आपल्याला टॅमॅटोसुद्धा चिरून घ्यायचा आहे, पण जास्त बारीक फोडी करून घ्यायच्या नाहीत. एका वांग्याचा पाठीमागचा भाग काढून ना 2 भाग केलेत बघा वांग्याचे. त्याचबरोबर टॅमॅटोचे सुद्धा पाठीमागचा भाग असतो तो देठाचा काढून टाकला आहे आणि एका टॅमॅटोचे 2 भाग केले. त्याचबरोबर इथं सोललेला मी पावटा घेतला आहे, 2 हिरवी मिरची घेतलीत आणि 1 लसणाचा गड्डा घेतला आहे. चला आता आपण गॅसकडे वळूयात. ते गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवला आहे बघा. गॅस खाली ना बारीक ठेवलेला आहे. आणि आता आपण जी वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवली होती का नाही, ती पाण्यातनं अशी निथळून ना पालती घालायची आहेत बघा. पाणी ठेवायचं नाही. आता जे आपण टॅमॅटोसुद्धा चिरलं होतं बघा, टॅमॅटोसुद्धा अगोदर धुतलेलं आहे म्हणजे चिरणे अगोदर. आणि टॅमॅटोसुद्धा असं पालतं घातलेलं आहे. त्याचबरोबर लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता हा जो पावटा आहे तो कुठे पुढे वापरायचा तुम्हाला सांगते, तो आपण बाजूला ठेवूयात. आता ह्याच्यावरती तेल घालायचं आहे. तर कडेने असं तेल सोडायचं बघा. थोडंसंच तेल सोडायचं, साधारण अर्धी पळी इतकंच तेल वापरलेलं आहे बघा. मधोमध ते आतमध्ये जातं तेल, त्यामुळे कढीने असं सोडायचं. गॅस खाली बारीक आहे बरं का. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात 1-1.5 मिनटासाठी. झाकण काढलेलं आहे. हलका इथं वांग्याला लालसर रंग आलेला तुम्हाला इथं दिसत असेल बघा. आता ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या आपण तेलामध्ये आतमध्ये सोडूयात, म्हणजे कशा त्या भाजल्या जातील ना म्हणून. खाली गॅस बारीक असल्यामुळे ना जरा भाजायला वेळ लागतो बरं का. जो आपण पावटा घेतला होता ना अगोदरच मी सोलून घेतला होता. न सोलता जरी पावटा असेल तो इथे ठेवलात तरीसुद्धा चालेल बरं का. आणि जे पावट्याचे दाणे होते ते सर्व घालून घेतले ह्याच्यावरती. थोडंसंच मीठ भुरभुरून घेतलं आहे बघा. आणि आता काय करायचं आहे, ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि 1-2 मिनटं ना आपण असंच ठेवणार आहोत, वाफ देणार आहोत. गॅस खाली बारीक ठेवायचा आहे. गॅस हा बारीक ठेवला ना मग टॅमॅटो, वांगं आपलं छान प्रकारे नरम होतं, शिजलं जातं बघा. हलकं टॅमॅटोला भेगा पडलेला आहे तुम्हाला दिसत. आता काय करायचं आहे, वांग्याला छान रंग आला का नाही, ही वांगी अशी पलटी करून घ्यायची आहेत. म्हणजे दुसऱ्या बाजूनसुद्धा छान वाफ असायला हवी, वांगी ही छान नरम व्हावी म्हणून अशी आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत. आणि जो बाजूला पावटा टाकला का नाही आपण, तो सुद्धा भाजला जातो का नाही म्हणून ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे बघा. आता वांगी पलटली ना त्याचबरोबर टॅमॅटोसुद्धा पलटी करून घेतलेत बघा. इथे जो मी पावटा वापरला ह्याला वालसुद्धा म्हणतात. ह्याच्याऐवजी तुम्ही मटार वापरू शकता किंवा आता बाजारामध्ये तुरीचे शेंग जास्त यायला लागलेत बघा, तर तुरीचे दाणे वापरू शकता. ओला हरभरासुद्धा यायला लागला, त्याचे दाणे वापरला तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं छान प्रकारे हलवून झालं की परत ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे 1-2 ते 3 मिनटासाठी. आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि मस्त बघा वांगी नरम झालेली आहेत, टॅमॅटोसुद्धा नरम झालेला आहे आणि जे पावटा होता ना तो सुद्धा छान भाजला आहे, लालसर झाला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल बघा. वांगी बघा अशी नरम व्हायला हवी बरं का. जर तुम्हाला कच्ची वाटत असतील तर पुन्हा झाकण ठेवायचं 1 ते 2 मिनटासाठी. पण इथं बघा मी ज्यावेळेस हे उलटान टोचून बघते नरम लागतात, म्हणजे छान भाजलेत असं समजायचं. आता आपण काढून घेऊयात. आता बरेच जण गॅसच्या आचेवरती सुद्धा वांगं भाजतात, टॅमॅटो भाजतात, पण ते खाणं तितकंसं योग्य नाही. म्हणून तव्यावरती ना असं खरपूस भाजून घ्यायचं. आणि जर तुमच्याकडे चुलीची सुविधा असेल ना मात्र तुम्ही निखाऱ्यावरती किंवा आरावरती म्हणतात ना, ही वांगी, लसूण त्याचबरोबर टॅमॅटो हे सगळं भाजून घ्या, आणखीन चव येईल. आता बघा हे हलकं गरम आहे बरं का. आपल्याला ना ह्या टॅमॅटोच्या वरची साल काढून घ्यायची आहेत. वांग्याच्या वरची इथं मी साल काढून घेणार नाही बरं का. अगदी तुम्ही मोठं वांगं जे वापरलात ना तर त्याच्यावरची साल ही सहजपणे निघते, पण ह्या छोट्या वांग्याच्या वरची निघत नाही आणि ती चवीला देखील छान असते म्हणून इथं मी काढतसुद्धा नाही. आता बघा टॅमॅटोच्या ज्या वरच्या साली आहेत त्या काढून घेतल्यात. मिरच्या आहेत ना त्यांच्या इथं देठ काढून घ्यायचे आहेत बरं का. आणि जो लसूण आहे तो सुद्धा सोलून घेणार आहे. लसूण इथं भाजल्यामुळे का नाही लगेच सोलला जातो, बघू शकता इथे तुम्हाला लगेच कळेल. आणि असा भाजलेला लसूण ना अगदी पूर्णावानी छान चवीला लागतो बघा. आणि जो वाल पावटा घेतला होता तो छान प्रकारे भाजलेला आहे, त्याला आपल्याला इथं कुस करत बसायची गरज नाही, तो असाच आपल्याला अख्खा ठेवायचा आहे. बाकीचे सर्व जे जिन्नस आहेत जसं की मिरची, वांगं, टॅमॅटो हे सर्व आपलं पुढे बारीक होणारच आहे, तुम्हाला कळेलच. त्या टॅमॅटोच्या वरच्या साल आहेत ना त्या आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायच्या नाहीत, बाजूला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. आता गॅसवरती अगोदरच आपण सर्व भाजलं होतं का नाही त्याच्यामध्येच अर्धी पळी इतकं तेल घातलेलं आहे.
पाव चमच इतके मोहरी, पाव चमच इतके जिरे घातलेत. जिरे मोहरी छान तडतडली की मध्यम आकाराचा एक कांदा बघा बारीक बारीक चिरून घेतला होता, तो कांदा घालून घेतला. कांद्याचा छान रंग बदलूसपर्यंत ना आपल्याला परतून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही इथं बारीक चिरून कढीपत्तासुद्धा वापरू शकता बरं का. कांद्याला जास्त काळपट होऊ द्यायचं नाही बरं का, हलका सोनेरी रंग असा यायला हवा. मग आता आपण जे भाजलेले होते ना वांग, टॅमॅटो, मिरची, त्याचबरोबर लसूण पावटा, ते सर्व ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता नाही तर काय मी मसाले घालून घेणार आहे. मसाल्यांमध्ये बघा पाव चमच इतकी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमच इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या तिखटच्या वापरलेल्याच आहेत, तरीसुद्धा चवीसाठी थोडंसं नाही तिखट वापरायचं. आता बाकी तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये कुठला मसाला वापरायचा असेल तर जसं की धना पावडर, गरम मसाला वापरू शकता. पण अशी देखील साधी सोपी चव छान येते बघा. आता आपल्याला ह्या सर्वांचा एकजीव करून घ्यायचा आहे. खाली गॅस बारीक केलेला आहे. बघा वांग, टॅमॅटो छान प्रकारे भाजलं होतं का नाही, त्याच्यामुळे इथं लगेच कुस्करलं जातं बघा. अगदी इथं मी उलतानाने बघा सहजपणे हे कुस्करलं जातं, बारीक होतं म्हणजे मॅश होतं. अगदी तुम्ही पावभाजीच्या मॅशरने मॅश केलात तरीसुद्धा चालेल, पण अगदी बारीक आपल्याला मॅश करून घ्यायचं नाही. छान ह्याचे मोठे मोठे कण राहायला हवे इतपतच आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला उलतानाने जर येत नसेल तर घरामध्ये आपल्या पेला, वाटी किंवा ग्लास असतो बघा, त्याने हलकं इथं असं करून घ्यायचं, म्हणजे छान टॅमॅटो ना ह्याच्यामध्ये मिक्स होतो आणि चव छान येते. म्हणजे ना सगळं छान मोठं मोठं भरड भरड राहायला हवं. पेल्याने असं कुस्करल्यामुळे ना मस्त ह्याच्यामध्ये सर्व मॅश होतं. अगदी लसूणसुद्धा बघा. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण आता तरी अंदाज आलाच असेल. तर आज आपण मस्त वांग्याचा इथं ठेचा केला बरे का. तुम्हाला इथं पाहून समजलंच असेल. आपण भाज्या ह्या जेव्हा शिजवत होतो ना वांग, टॅमॅटो, तेव्हासुद्धा मीठ घातलं होतं, पण थोडंच घातलं होतं बघा. आता इथे मीठ कमी वाटतंय म्हणून ना चवीनुसार मीठ आणि बारीक चिरली कोथिंबीर घातली. आता काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे का, हे सर्वांचा एकजीव तर झाला आहे, पण आपल्याला परत ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे अर्धा मिनिटासाठी आणि परत झाकण काढलेलं आहे बघा. अगदी किती छान मऊसूद असा आपला वांग्याचा इथं ठेचा तयार झालेला आहे. बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल बरं का. तुम्ही ह्याच्यामध्ये भरड शेंगदाण्याचं कूट घातलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. अगदी किती छान दिसते बघा, तशीच टेस्टसुद्धा भारी आहे बरं का. आता इथं सर्व ठेचा ना एका वाटीमध्ये इथं मी काढून घेतला आहे. हा ठेचा ना भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकता, तितकाच छान लागतो. आता ह्या ठेच्यासोबत खाण्यासाठी ना आपण पटकन अशी भाकरी करून घेऊया ज्वारीची गरमागरम. तर इथं बघा परातीमध्ये ना 1 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ अगोदर चाळून घेतलं आहे बरं का, आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे, म्हणजे भाकरी छान मऊ आपली होते. आता काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घेऊन छान पीठ मळून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही पीठ चांगलं मळाल ना तितक्या भाकरी तुमच्या छान मऊ लुसलुशीत, शिवाय ना टम्म फुगणाऱ्या होतात आणि भाकरी चवीला देखील छान लागते. आता जितक्या भाकरी तुम्हाला छोट्या मोठ्या करायच्या आहेत ना तितका गोळा घेऊ शकता. तर इथं मध्यम आकाराचा एक गोळा तोडून घेतला बघा आणि एक बाजूला ठेवला, म्हणजे आपल्या 2 भाकरी होणार आहेत. खाली सुकं ज्वारीचं पीठ भरभरून त्याच्यावरती उंडा ठेवून बघा थापून घेतलेला आहे. एक बाजू कडेला हात ठेवायचा, म्हणजे गोल गरगरीत भाकरीला आकार येतो. हाताने भाकरी आपल्याला गोल फिरवायची आहे आणि एका हाताने भाकरी ही थापायची आहे, म्हणजे भाकरी मोठी होते छान एकसारखी बघा. आणि नंतर काय करायचं आहे, जिथं जाड वाटते ना तिथं बोटाच्या मदतीने ना अशी दाबून थापून घ्यायचे. आता चला आपण गॅसकडे वळूयात. भाकरी ही अशी उचलून घ्यायची. गॅसवरती तवा अगोदरच गरम झाला की भाकरी तव्यावरती टाकून घ्यायची. तवा छान तापलेला असावा बरं का. आता वरल्या बाजूला ना पाणी लावून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल भाकरी करायचं तर काय अवघड आहे का, तर नाही, पण नवशिकाऊ जर असतील तर त्यांना ना भाकरी करायसाठी थोडंसं अवघड जातं, म्हणून थोडासा इथं मी हा व्हिडिओ शेअर केला. आता कडा देखील ना छान याच्या शेकून घेतल्या. मग भाकरी पालती घालून तव्यावरतीच भाजून घ्यायच्या. गॅसच्या आचेवरती भाकरी भाजायची नाही, कारण की ती तितकंच घातक असतं. ह्याच्या अगोदरसुद्धा आपण मिरची शिजवून ना त्याचा ठेचा केला होता. ठेच्यासोबत खाण्यासाठी ना अशी ज्वारीची भाकरी केली. पण नेमकं काय झालं माहिती आहे काय, ज्यावेळेस ज्वारीच्या भाकरी आपली फुलते ना त्यावेळेसच तिथं आपला व्हिडिओ स्किप झाला. त्याला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की भाकरी कशी करता, फुलली नाही. मग आता आवर्जून तोच व्हिडिओ पहा बरं का. पहिली ज्वारीची भाकरी बघितलात किती फुलली आणि दुसरी ज्वारीची भाकरी बघा. त्यावेळेस मी थोडं सांगितलंसुद्धा होतं की इथं थोडा व्हिडिओ स्किप झाला आहे, पण बऱ्याच जणांना विश्वाससुद्धा नव्हता. आता बघितलात का, भाकऱ्या हे छान फुलणारच कुठलीही भाकरी असं बरं का. आवर्जून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे. फक्त काय जरा तुम्ही समजून घेतलं असतं तर मला आणखीन छान वाटलं असतं. ठीक आहे, बघा दोन्ही भाकरी केल्या, छान फुलणाऱ्या खुसखुशीत झाल्या. अगदी पलटी करता येत नाहीत इतक्या फुलल्यात बघा. आता इथं गॅस बंद करून ही सुद्धा भाकरी काढून घेऊयात आणि मस्त गरमागरम इथं खुसखुशीत ज्वारीची भाकरी आणि त्याचबरोबर गरमागरम आपला ठेचासुद्धा आहे बघा. अगदी तोंडाला चव नसेल ना तर आवर्जून हा वांग्याचा ठेचा करून बघा. इतका खायला भारी लागतो ना, खरंच तुम्हाला ह्याची मी चव सांगू शकत नाही. अगोदरच आपण बघा मिरचीचं लोणचं ह्याचासुद्धा व्हिडिओ शेअर केला.
आणि इथं बघा हे मिरचीचं लोणचं ना बनवून अगदी 2 दिवस झाले नाही तोपर्यंत खाऊन फस्तसुद्धा झालं आहे. अगदी थोडंसंच उरलं आहे बघा. या मिरचीच्या लोणच्याचा व्हिडिओसुद्धा ना मी शेअर केलेला आहे. व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, पाहायला विसरू नका. नेहमी आपण त्याच भाज्या करतो, शिवाय वांग्याची सुद्धा त्याच पद्धतीमध्ये भाजी करतो. तर नक्की आवर्जून एकदा ना वांग्याचा हा ठेचा करून बघा. अगदी तोंडाची चव विसरणार नाही, इतका छान चमचमीत होतो बरं का. मी सांगते ना, म्हणून नक्की तुम्ही सुद्धा करून कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला आवडला का. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला ना पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.